इथे जमलेले प्रमुख पाहुणे, आदरणीय गुरुजन वर्ग व माझ्या प्रिय बालमित्र आणि मैत्रिणींनो, आज 26 जानेवारी म्हणजेच भारताचा प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजेची सत्ता सुरू झालेला दिवस. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला पारतंत्र्याच्या बेड्यातून, पारतंत्र्याच्या साक्षातून मुक्तता मिळाली. त्यात संविधान लिहिण्याची आवश्यकता होती. राज्यघटना लिहिण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन आपल्याला इंग्रजांनी करावे असे भारतीयांनी इंग्रजांना सांगितले. पण त्यांनी उत्तर दिले की महाराष्ट्रामधील राज्यघटनेतील तज्ञ या विषयात PhD झालेले समाज सुधारक, पत्रकार, लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मदत तुम्ही घ्या. अरे, ज्याला शाळेत असताना उंजळीला पाणी प्यावे लागे, ज्याला शाळेत असताना अस्पृश्यतेच्या नावाखाली वर्गामध्ये बसू दिले नाही, ज्याला अस्पृश्यतेच्या नावाखाली लोकांनी खूप त्रास दिला आणि आज तो आपल्या बांधवांना गुलामगिरीतून वाचवतोय, ही फार मोठी शोभागिरीची बाब आहे. त्यांनी तर समाजासाठी केलं हो, पण आपण आपल्या कुटुंबासाठी करू शकत नाही, कुटुंबाच्या आनंदासाठी काही करू शकत नाही. हे नेहमी लक्षात ठेवा. आपला जन्म जर गरीब कुटुंबात झाला असेल ना तरी चालेल, त्यात आपली काहीच चूक नाही. पण आपल्या आई वडिलांचे आयुष्य जर गरीब कुटुंबात गेले ना, त्यात फक्त आणि फक्त ही आपलीच चूक असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनप्रसंगी त्यांना अनेक कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागले, पण या महामानवाने दिलेले वाक्य सिद्ध करून दाखवले. जेवढा तुमचा रस्ता खडतर तेवढे रस्त्यात काटे, जेवढा तुमचा रस्ता खडतर जेवढे रस्त्यात काटे, तेवढेच तुमचे यश मोठे, तेवढेच तुमचे यश मोठे. बहुत मुश्किल है उस व्यक्ति को गिराना जिसे ठुकरों ने चलना सिखाया, जिसे ठुकरों ने चलना सिखाया. अशा या महामानवाला संविधान लिहिण्याची संधी मिळाली आणि जगातील सर्वात मोठे संविधान त्यांनी आपल्या भारत देशाला दिले. श्रद्धेय श्रीमती इंदिरा गांधी, संयमी डॉक्टर मनमोहन सिंग, आदरणीय अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र दामोदर मोदी असे अनेक पंतप्रधान आपल्या भारत देशाला लाभले. 1991 साली जगातील 3 नंबरचा भारत देश हा कर्जबाजारी झाला होता. सोने चिड्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत देशाने अशी बिकट परिस्थिती पाहिली होती की जिथपासून तर आजपर्यंत भारत देशाने एवढी मोठी झेप घेतली की काही वर्षातच भारत देश हा कर्जबाजारी नव्हे तर अर्थव्यवस्था बनल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, पूर्वी आपण विश्वगुरु होतो, आजही आहोत आणि उद्याही राहणार. मी तर म्हणेन आपले हे कणोली विद्यालय एक विश्वगुरु विद्यालयच आहे, कारण इथे आपल्याला सांभाळायचं, निखरण्याचं, सावरण्याचं काम आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री के बर्पे सर करतात. आणि ना थकणं ना थांबणं, ना थकणं ना थांबणं, ना विश्रांती ना आराम, हे त्यांच्या डिक्शनरीतच लिहिलेलं नाही हो. ते म्हणतात ना, जसा राजा तशी प्रजा. जर आमचे सरच थकत नसतील तर आमचे गुरुजन वर्ग ही कसे थकतील. सदैव टेकवू आमचा माथा, सदैव गाऊ एकच गाथा, सदैव टेकवू आमचा माथा, सदैव गाऊ एकच गाथा, अजिंक्य राहील सदैव आमची ही भारत माता, ही भारत माता. धन्यवाद.